संडे प्लॅनिंग काय आणव? चिकन खायला. कुठं जायचं चिकन खायला? इथे काकाच्या घरी. चला बाय बाय. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आता तुम्हाला कळलंच असेल कुठे चाललोय. आणवनी तुम्हाला सांगितलंय आम्ही कुठे चाललोय, तरी पण मी एकदा तुम्हाला सांगतो. आपल्या मित्राचं गाव आहे खेडमध्ये, नितीन म्हणून त्याचं नाव. तर पोरं म्हणली चला त्याच्या गावाला जाऊन मस्त चिकन पार्टी करू. सकाळच्या वेळी लवकर निघलो होतो, कोणी नाश्ता नव्हता केला, त्याच्यामुळे पोरांनी मस्त भजी घेतली आणि नंबर जागा बघितलेली बसायला. मस्त झाडाच्या खाली बसलो, मस्त दोन दोन भजी खाल्ल्या सगळ्यांनी. थोडंच पुढे खेकडे दिसले आपल्या मित्रांना घेण्यासाठी. मित्र बोलले खेकडे मस्त, मग खेकडे पण घेतले थोडे खायला. थोडंच पुढे गेलो आपण आणि तिथे चिकनची शॉपिंग पण केलेली आहे. आता काकांनी मस्त एक कोंबडी दिलेली आहे. 5 जण आहे आम्ही पूर्ण. म्हणलं एक कोंबडी बस झाली आपल्याला. आता काकांनी मस्त क्लीन वगैरे करून दिली आहे. काकांना म्हणलं छोटे छोटे पीस करा, कारण की आम्हाला आज मस्त चिकनची फ्राय बनवून खायचंय, एक नंबर बनवायचंय. थोड्याच वेळात आपण आपल्या मित्राच्या गावामध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता मित्रांनो किती मस्त गाव आहे आपल्या मित्राचं. आणि आता आपण असं सिटीमध्ये रोज रोज बोर होतो, काम धंदा करायचा असतं, त्याच्यामुळे कधी कधी असं जायचं मस्त लांब फिरायला मित्रांसोबत. आपण आजच्या पार्टीसाठी खास खूप लांबून आचारी बोलवलेले आहेत. ह्या आचार्यांची खासियत सांगत झाली तर त्यांना मास्टर शेफ मध्ये त्यांचं 2 नंबरचं पारितोषिक होतं. बघू शकता मित्रांनो, नारळ सोडण्याच्या पद्धतीवरून कळलं असेल तुम्हाला. आपल्याला स्वयंपाकामधला काहीच जमत नाही, त्याच्यामुळे आपण नुसतं बसायचं, व्हिडिओ बनवायचे आणि मित्रांची मजा बघायची. बघा आपले मित्र किती कष्ट करतात, ते खूप कष्ट लागतात भावांना अशी पार्टी करायला. पण थोड्याच वेळात आपलं चिकन पण बनलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला सांगेन मी कसं बनलंय. आता आपल्या मित्रांचं कष्ट एकदम सक्सेसफुल झालेलं आहे. आता मी जेवतो आणि तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.